स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस. तर लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओची सुरुवात सकाळपासूनच झालेली आहे. सकाळचा स्वयंपाक करायचा होता आणि मग म्हटलं आत्ताच व्हिडिओची सुरुवात करूया, नाहीतर मग व्हिडिओ शूटच झाला नाही तर एडिट कसं काय व्हायचा. आणि मग मी जरा लवकर उठलेली होती आणि मुलांनाही आज थोडं लवकर उठवलेलं होतं, कारण की लवकर आंघोळ करून लवकर दिवे वगैरे पण सकाळी लावायचे होते. आणि चिरायू आणि शिवानी दोघंही लवकरच उठलेले होते. साहेबसुद्धा लवकर उठलेले होते. आणि मग शिवानीने झाडझूडचा पूर्ण जिम्मा तिच्या अंगावर घेतलेला होता. आणि चिरायू दादा जो आहे तर तो बाबांची रूम, बाबांकडचा ओटा, अंगण झाडण्याची जबाबदारी चिरायू दादाची असते. जोपर्यंत मुलं घरी असतात तोपर्यंत सकाळ संध्याकाळची झाडझूड मुलांकडेच असते. आणि त्यांना सांगण्याची गरज नसते, कारण की त्यांना माहिती आहे की आपलं काय काम आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलांना कधीही सांगावं लागलं नाही की अंगणाची झाडझूड तुम्हाला करावी लागेल किंवा घराची साफसफाई करावी लागेल. फॅनचं असं झालेलं होतं की नवरात्रीत आम्ही ठरवलं होतं की फॅन स्वच्छ करायचे, पण नेमकं असं होतं की साहेबांनासुद्धा आता कमरेचा बऱ्यापैकी त्रास सुरू झालेला आहे. आणि माझं तर गळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. माझी एक लाळ ग्रंथी काढलेली आहे ऑपरेट करून. थोडासा त्याच्यामध्ये म्हणजे ग्लँड स्टोन मला झालेला होता जवळजवळ 10-11 वर्षापूर्वी. आणि मग त्याच्यामुळे ग्लँड स्टोनचं माझं ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त वर मान करता येत नाही. आणि फॅन वगैरे दुरुस्त करणं म्हणजे अजून परत स्टूलावर उभं राहा. आणि पायाच्या प्रॉब्लेममुळे मी तसं काही करू शकत नाही, कारण की जेवढं मी आता खूप छान पद्धतीने वावरते आहे, जर मी असं काही काम केलं तर मग ह्या चांगल्या पद्धतीने काम करण्याची सुद्धा मी राहणार नाही. म्हणून मी काही गोष्टी अशा आहेत की त्या पाळते आणि त्याच्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप छान पद्धतीने करू शकते. तर असो, ही झाली मुलांची माहिती. आणि मुलं माझे खूप छान पद्धतीने सर्व कामं करतात. तर फॅनची गोष्ट होती, तर संपूर्ण घराचे जे फॅन आहेत तर शिवानी आणि चिरायू दादा यांनी दोघं भाऊ बहिणींनी मिळून जशा सुट्ट्या लागल्या आणि जसे ते घरी आले तर 2 दिवसात त्यांनी संपूर्ण घराची साफसफाई ह्यावर्षी त्यांनीच केलेली आहे. आणि कारण की मला पण दिवाळीच्या आदल्या दिवशी सुट्टी लागली आणि साहेबांना तर फक्त दिवाळीच्या 2 दिवस सुट्ट्या होत्या. तर ही झाली साफसफाईची माहिती. आणि चला आता वळूया स्वयंपाकाकडे. तर शिवानीची झाडझूड तर चालूच होती, पण तिला जर काही पुसायचं असेल, डायनिंग टेबल पुसायचा असेल किंवा टी व्हीचं युनिट वगैरे पुसायचं असेल तर ती त्या पद्धतीने कापड, पॉलिन ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करते आहे आणि तिचं काम चालू आहे. आणि आज मला स्वयंपाक बनवायचा होता, भाजी, वरण, भात, पुरी. पण मग वांगे आणि बटाट्याची भाजी मला चालणार नव्हती. आणि मग त्याच्यामुळे शिवानी पण म्हटली की मी वांग्याची भाजी खाणार नाही, बटाट्याची भाजी खाणार नाही. तर मग आम्हाला दोघं मायलेकींना बाजरीच्या वड्यांची मी भाजी बनवली आणि डाळ भात लावला आणि पुऱ्या बनवायच्या होत्या. पासुंदीचं असं झालं की साहेबांनी रात्रीच खवा आणलेला होता आणि दूधही आणलेलं होतं. तर मग रात्रीच गप्पा गोष्टी करत करत दूध आम्ही आटवायला ठेवलेलं होतं. आणि दिनूदादा पण आलेला होता, तो पण बसलेला होता. मग आम्ही थोड्याशा गप्पा करत बसलो आणि गप्पा करताना माझं कामही झालं. दिनूदादा कोण, तर माझ्या काकांचा मुलगा आहे आणि यांच्या शाळेमध्ये यांचा कलिग पण आहे. तर जेव्हा हर्षल म्हणजे माझा भाऊ इथे नसतो, तो ड्युटीच्या ठिकाणी असतो, तेव्हा दिनू हा माझ्या सख्ख्या भावापेक्षा मला कमी नाही आहे. तो सुद्धा मला अगदी सख्यासारखा आहे. काकांचा मुलगा असला म्हणजे सख्खाच आहे. आणि तो सख्ख्या भावासारखा प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी पण उभा असतो आणि साहेबांना पण वेळोवेळी त्याची खूप मदत होते. प्रत्येक दिवाळीला, भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला माझा सख्खा भाऊ इथे असेलच असं नसतं, कारण की त्याची ड्युटी अशी आहे की त्याला एखाद्या वेळेस रक्षाबंधनला, एखाद्या वेळेस भाऊबीजेला सुट्टी नसते, पण मध्येच तो कधीतरी येऊन जातो. ह्या वर्षीसुद्धा दिवाळीला तसंच झालं. अगदी दिवाळी तोंडावर होती 28 तारखेपासून आणि त्याची 24लाच सुट्टी संपली. आणि म्हणून हर्षदा म्हणजे हर्षल आणि दोघं मुलं हे दिवाळी लागण्याच्या आधीच जॉबसाठी निघून गेले. आणि मग अशा वेळेस उरतं दिनू. आणि एक भाऊ होता माझा राजू म्हणून, तर तो सुद्धा दर दिवाळीला, दर रक्षाबंधनला, तर म्हणजे जवळजवळ 20 वर्षापासूनचे आमचे कॉन्टॅक्ट आणि 20 वर्षापासून आम्ही अगदी सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करणं, म्हणजे जो घरोबा म्हणतो ना, तर तो आमच्यात होता. पण आजारपणामुळे राजूची थोडी लवकरच एक्झिट झाली आणि आमच्या त्याच गप्पा इतक्या रंगल्या, तर त्या गप्पा करत करत मग आम्ही सगळ्या जुन्या दिवसांना उजाळा देत देत
कारण की सगळ्याच गोष्टी ह्या अगदी काल परवा झालेल्यासारख्या वाटतात, पण या सगळ्या गोष्टी मुरायला, जसं लोणचं मुरायला 1 वर्ष लागतो, तसंही आमचे रिलेशन मुरायला जवळजवळ आता 18 ते 20 वर्ष झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला जणू एकमेकांच्या माहीतच आहेत. तर चला आता माझ्या भावांची सुद्धा मी तुम्हाला गोष्ट सांगून, किंवा आमच्या भावांचं किंवा माझ्या भाऊचं कशी गोष्ट आहे, किंवा काय आमचं कधी आम्ही भेटतो किंवा कधी आम्हाला भेटायला मिळत नाही आणि इतर वेळी कोण असतं, हे सर्व मी तुम्हाला सांगणं मला वाटतं. कारण की तुम्ही व्हिडिओ जर माझे पाहत असणार तर माझ्या कुटुंबात कोण आणि कसं हे तुम्हाला जाणून घेण्याची निश्चितच इच्छा असेल, म्हणून मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर चला मग तुमच्याशी गप्पा करता करता पण माझ्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. वरण भाताचा कुकर लावला आणि भाजी पण झालेली आहे आणि आता पुऱ्यांची कणिक पण मी भिजवून घेतलेली आहे. आणि मग रीनाचा फोन आला, दादांचा फोन आला, लक्ष्मी, ऋग्वेद ते पण बोलत होते, त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता. आणि मग व्हिडिओ कॉल चालू असताना मी माझं कामही करत होते आणि शिवानी डायनिंग टेबलवर बसून त्यांच्याशी माझं बोलणं पण करून देत होती. आणि सण असले म्हणजे आमच्या ह्या अशा गोष्टी, बोलण्या गप्पा चालूच असतं. आणि एरवी असं असतं, रीना पण वर्किंग आहे, दादा पण वर्किंग आहेत आणि आम्ही पण दोघं वर्किंग असल्यामुळे आमचं जास्तीत जास्त बोलणं होत नाही. सकाळच्या वेळेस धावपळ असते, संध्याकाळच्या वेळेस पूर्ण दिवसाचं जे वर्क असतं ते आपल्याला अपडेट करायचं असतं आणि त्याच्यामुळे दुपारचा जो वेळ मिळतो तो माझ्या इतर कामांसाठी असतो. आणि रीनाचं पण तसंच आहे, तिच्या घरापासून शाळा बऱ्याच अंतरावर आहे, तिचं पण अपडाऊन चालू असतो, त्याच्यामुळे तिचंही काही एवढं जास्त जमत नाही. आणि मग आता सणवार असला म्हणजे आमच्या भरपूर गप्पा, भरपूर गोष्टी होतात. आणि आता कणिक भिजून झालेली आहे आणि पाणी पण आपण वेळच्या वेळी पिलंच पाहिजे. भरपूर जण म्हणतात की उभं राहून पाणी पिऊ नये, पण किचन जवळ असलं म्हणजे मला खूप तहान लागते आणि बसून पाणी पिणं मला तेवढ्या वेळापुरता शक्य नसतं. म्हणून मग मी वा वा, मला इतका आनंद होतोय ना की तुम्ही ही चर्चा करताय, चांदीला भाव, सोन्याला भाव, असं आत्मे खूप थंड गोष्टी आहे. मुंबई पण तरी मला काही माहिती नाही, त्यांना दोघांना तरी माहिती ते. नाहीतरी अशी चर्चा. हा, आपण चांदीचा भाव, सोन्याचा भाव डिस्कस करतोय आपण. बडी बात आहे, नाही पण मी गरीब आहे, माझ्याकडे काहीच नाही. नाही तरी चर्चेचा विषय. अरे मूर्खांनो, तुम्हाला कळत आहे का, तुमच्या चर्चेचा विषय बदलला ना. हो, थांबा, आपण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पण देऊ की आम्ही आज दिवाळीचा स्वयंपाक करतोय असं. बोलता बोलता काय बनवते मावशी? वरण भात, बासुंदी, वांग्याची भाजी. वांग्याची भाजी मला आणि शिवानीला चालत नाही, म्हणून बाजरीचे वडे आम्हाला दोघींना. पुऱ्या. मोठा बडी दिवाळी, बडा खाना. नाही, आज छोटी दिवाळी, बडी दिवाळी कल होती. बडा भात. नाही, बडी दिवाळी, बडी काय बोलली तू? बडी दिवाळी, बडा खाना. हा, बडी दिवाळी बडा खाना बोलली रे मम्मी. बडा काय? बडा भात ऐकू आलं त्यांना. बडा भात. नाही, भात छोटासाच केला तो. भात पण घातले गेले आता. मग उद्या आम्ही लवकर आहे ना, तुम्ही लवकर आहे, काकाने सांगितलं लवकर आहे असं. आहे ना बोलतो एवढाच कशाला तरी. आणि अशाच गप्पा चालू होत्या आणि बहीण भावांचं बोलणं चालू होतं की तुम्ही यावर्षी काय खरेदी केली, सोनं घेतलं की चांदी घेतलं, कपडे खरेदी केले का, धनत्रयोदशीला तुम्ही काय घेतलं, नंतर काका पाडव्याला मावशीला काय गिफ्ट घेणार आहेत, इतकं सगळं विचारत होते. आणि ऋग्वेद तरी 10वीला आहे, पण लक्ष्मी इतकी लहान आहे ना, 8वीलाच आहे ती, पण दिसते मात्र आमची लक्ष्मी थोडीशी मोठी.
वयाने पण मोठी वयाने ती खूप लहान आहे, पण उंचीने मोठी आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की ही सुद्धा मुलगी 9वी 10वी 11वीची असेल. पण लक्ष्मी आमची वयाने मात्र खूप छोटी आहे. पण समज एवढी आलेली आहे तिला, तर ती सांगत होती की चांदी जर घेतलं असेल तर चांदी तर ह्या भावाचं मिळालं आणि एवढं महागडं झालेलं आहे. सोनं ह्या भावाचं आहे, सोनं पण खूप महाग झालेलं आहे. आणि मग मावशी तू काय घेणार आहे, काका तुला काय घेणार, मला पप्पांनी हे गिफ्ट घेतलं. अगदी म्हणजे जसं आपण मोठाले लोक जसे गप्पा करतो, चर्चा करतो, त्याच पद्धतीने माझी लक्ष्मी सगळं विचारपूस मला करत होती. आणि मला इतकं बरं वाटलं की मुलांची चर्चा, फटाके किती, मला ड्रेस कसा, ह्या गोष्टीवरून, किंवा जेवायला काय, गोड आहे की नाही, लाडू आहेत की नाही, ह्या गप्पांपासून मुलं किती वेगळ्या गप्पांमध्ये आता रमलेले आहेत. आणि कुतूहल पण वाटलं, गप्पांचं कौतुक पण वाटलं आणि नवल पण वाटलं. आणि मी त्यांना तेच सांगत होते की आम्ही गरीब लोक आहेत बाई, माझ्याकडे सोनं पण नाही आहे, माझी ही साधी माळ आहे. अशा आमच्या गप्पा चालू होत्या. दीपक दादा, रीना यांचा पण व्हिडिओ कॉल चालूच होता. आणि हे पण सगळी विचारपूस करत होते की तुम्ही दिवाळीला आईकडे कधी येणार आहेत, म्हणजे मी कधी येऊ ताई, अशी ती सगळी चर्चा आमची चालू होती. कारण की दिवाळी एक अशी असते की आम्ही निदान 4 दिवस तरी रीनाला यायला मिळतं. नाही तर वर्षभर मी तरी आई अमळनेरला असल्यामुळे मला जर समजा काही काम असलं आणि थोडं कामाला वेळ असला तर मी चालू का असे ना 1 तास मम्मीकडे पप्पांकडे जाऊन येते. पण रीनाचं मात्र तसं अजिबात नाही आहे. तिला फक्त दिवाळीला 5 किंवा 6 दिवस यायला मिळतं आणि मग जर झालंच तर अक्षयतृतीयेला 4 किंवा 5 दिवस यायला मिळतं. आणि मग माझा भाऊ हर्षल जर सुट्टीवर आलेला असेल तर मग त्याला रात्रभर भेटण्यासाठी ती शाळेला रजा काढून, दीपकदादा पण शाळेला रजा काढून त्याला भेटायला येतात. पण तिला जास्त दिवस राहायला मिळत नाही. आता माझे देवांश, वेदांश आलेले होते, तर मग मी असं करायची, दुपारची शाळा सुटली की मग मी संध्याकाळी त्यांना भेटायला जायची आणि लगेच रात्री घरी यायची. 2 तास का असेना मला त्यांच्यात थोडी मस्ती केली, थोड्या गप्पा केल्या, थोडं त्यांचे लाड केले, थोडं त्यांना त्रास दिला की मग मला थोडंसं बरं वाटतं आणि म्हणून मग मी मध्ये मध्ये जाऊन येते. पण रीनाचं मात्र तसं नाही आहे, कारण की ती लांब पण राहते. त्याच्यामुळे तिला अगदीच चालू येणं शक्य होत नाही. तर चला बघा, तुमच्याशी गप्पा करताना मी किती साऱ्या गोष्टी शेअर केल्या आणि किती साऱ्या गोष्टी मी माझ्या घरातल्या तुम्हाला सांगितल्या. तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या गोष्टी पाहतात. तुम्ही मी स्वयंपाक काय बनवते, माझ्या घरात कुठे वस्तू कशी ठेवलेली आहे, मी कुठलेही सण समारंभ कशी साजरी करते हे पाहतात. मग त्याच्यामुळेच माझ्या कुटुंबात कोण व्यक्ती कसे राहतात, कुठे राहतात हे पण तुम्हाला कळावं असं मला वाटतं. म्हणूनच मी आजची ही माहिती तुम्हाला दिली. तर आता मी वड्यांची भाजी करते आहे. थोडासा कांदा कापला, थोडासा लसूण जो होता तर तो अगदीच जास्त बारीक नाही पण अगदी ठेचला त्याला, आणि त्याच्यात चटणी, हळद, धना पावडर, थोडासा मसाला, थोडंसं मीठ, रेग्युलरचे जे मसाले आहेत तर ते टाकले. आणि मग हे भिजू घातलेले वडे होते बाजरीचे. तुम्ही जर हे बाजरीचे वडे तुम्हाला माहीत नसतील तर मागे उन्हाळ्यामध्ये मी जे वाळवणीचे पदार्थ असतात तर ते बनवतानाचा व्हिडिओ बनवलेला होता. आणि जर तुम्हाला बाजरीचे वडे माहीत नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की बाजरीचे वडे आपण कसे करायचे ते. आणि बरेच जण माझ्यासारखे खेड्यातले आहेतच की जे कामानिमित्त शहरात गेलेले असतील, तर लहानपणी दुसरा खाऊ नसायचा, फ्रूट्स वगैरे असं काही एक नसायचं. त्याच्यामुळे बाजरीचे वडे पाण्यात टाकले की मग ते आम्ही टी व्ही समोर किंवा ओट्यावर बसून मस्त मजेत खायचो आणि तोच आमचा खाऊ होता. तर बाजरीचे वडे हे जवळजवळ 10 मिनटं पूर्वी भिजू घातले होते आणि मग ते गाळणीत पाणी निघून जाण्यासाठी, ड्रेन होण्यासाठी ठेवलेले होते आणि आता ते त्याच्यात टाकले. आणि आता इकडे वांगे बटाट्याची जी भाजी आहे ती पण खूप छान शिजून गेलेली होती. मग त्याच्यात मला थोडंसं शेंगदाण्याचं जे कूट केलेलं होतं मी, किंवा शेंगदाण्याची जी पावडर केलेली होती ती मला त्याच्यात टाकायची होती. आणि थोडंसं टाकलं आणि बिलकुल 5च मिनटं गॅस चालू ठेवला आणि मग मी ते बंद केलं. कारण की शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर जर आपण गॅस चालू ठेवला तर भाजी खूप चिकटते खाली किंवा खूप जळण्यासारखी होते. त्याच्यामुळे शेंगदाण्याचं कूट अगदी शेवटी टाकायचं आणि भाजी आपली चिकटत पण नाही कढईला आणि जळत पण नाही. तेवढ्यात अमावस्येवाली आली, कारण की लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्याच दिवशी असतं. आणि ह्या वर्षी तर लक्ष्मीपूजनाचा एवढा घोळ होता पहिल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी. पण
अमावस्या किंवा कुठलीही तिथी ही सूर्य उगवण्याच्या दिशेनेच ठरवली जाते आणि म्हणून लक्ष्मीपूजन त्याच दिवशी करायचं होतं. मग अमावस्या पण मी काढली आणि आज तर काही केल्या मला माझं सूप सापडतच नव्हतं. म्हणून मग मी ताटातच सर्व प्रकारच्या डाळी काढल्या, तेल, मीठ, चटणी ते पण काढलं आणि सर्व मग मी त्या अमावस्यावालीला थोडंसं स्वीट्स पण दिलं, कारण की दिवाळी होती म्हणून दिवाळीचा फराळसुद्धा मी तिला दिला. आणि आता देवपूजा वगैरे सगळं माझं झालेलं आहे. म्हणजे मी नव्हती केलेली आजची देवपूजा, साहेबांनीच केलेली होती. मी स्वयंपाक करत होते तोपर्यंत त्यांनी पूर्ण तिथलं स्वच्छ केलं आणि मग आम्ही जेवणं केले आणि मग आम्ही जो झोपलो तर डायरेक्ट 2:30-3लाच उठलो. आणि उठल्यानंतर मग माझ्या रांगोळ्या, घरातल्या रांगोळ्या, बाहेरच्या रांगोळ्या, लक्ष्मीचे पावलं मला काढायचे होते. जवळजवळ 7-8 ठिकाणी मला रांगोळ्या काढायच्या होत्या. मी संपूर्ण रांगोळ्या काढते आणि माझी तयारी करते. तोपर्यंत माझ्या मुलांनी आणि साहेबांनी सर्व घरामध्ये खूप छान असे दिवे लावलेले होते. फुलं लावलेले होते. चिरायू दादाने आणि शिवाणीने संपूर्ण ठिकाणी फुलं टाकले, फुलांवर मस्त दिवे लावले. किचनवर सुद्धा पुसून स्वच्छ करून माझ्या शिवाणीने सुंदर असे दिवे लावले आणि डायनिंग टेबलवर पण दिवे लावले. बाहेर हॉलमध्ये पण खूप छान असं फुलांच्या पाकळ्या पसरून तिने दिवे लावले आणि आम्ही मस्त फोटोशूटसुद्धा करून घेतलं. झालं असं की साहेबांनी कपडे चेंज करून घेतले, त्याच्यामुळे साहेबांचे पण फोटो निघाले नाही. आणि चिरायू दादा थोडंसं म्हणजे तो त्याच्या कॅमेरामध्ये फोटो काढतो मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे त्याचे फोटो पण मी काही जास्त इथे इन्क्लूड केलेले नाही आहेत. आणि मग बसलो आम्ही सर्वजण मस्त पूजा पण खूप छान मांडून घेतलेली होती. मी रांगोळ्या काढल्या, तयारी केली आणि डायरेक्ट पूजा मांडायला बसले. तोपर्यंत माझ्या मुलांनी संपूर्ण घरामध्ये खूप छान अशी सजावट केली आणि आता साहेब वेगवेगळे मंत्र काढत आहेत आणि मग मंत्र म्हणून आम्ही खूप छान अशी पूजा करून घेणार आहेत. आणि अशा पद्धतीने लक्ष्मीपूजनाची संपूर्ण पूजा वगैरे माझी खूप छान पद्धतीने झाली आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने संचार करते. आणि मुलं पण बसलेले होते. शिवाणीमाई अगदी थोड्या शूट जे आहे थोडं बीट्स घेत होती ती आणि तिला म्हटलं बस बाई आता तू पूजेला, कारण की मग व्हिडिओचं पण असं असतं की एकदाचा लावला तो स्टँडला म्हणजे त्याला परत उठावं लागतं बंद करण्यासाठी. म्हणून मग शिवाणीला म्हटलं अगदी थोडंसं शूटिंग घे आणि तू पण मस्तपैकी शांततेत बस. आणि मग अशा पद्धतीने आम्ही आता मंत्र वगैरे सगळं म्हणून घेणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटी निवास श्री पूर्ण दत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखम केवलम ज्ञानमूर्तिम तद्वादीतं गगनसदृशं तत्त्वमत्सदिलक्षम् एकं नित्यं विमलचरं सर्वदी साक्षीभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवदन कथा टोपीच माला कमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल. आणि मग सगळ्यात शेवटी आरती वगैरे करून घेतली आणि मग जेवणाचं आज अगदी थोडंसं कमी होतं, कारण की उशीर आपण जेवणं केलेले होते आम्ही आणि पूजा वगैरे करायला पण थोडासा वेळ लागणार होता. म्हणून मग जेवणाचं थोडंसं उशिरा आम्ही करणार होतो. पण म्हटलं आता तयारी छान केलेली आहे तर मस्त एक सुसुंदरी का असेना, एक कोठी का असेना किंवा एक चक्कर, थोडेसे 2-3 फटाके, मला लहानपणापासून हौस आहेच म्हणून मग मी, चिरायू, शिवाणी आम्ही फटाके फोडून घेतले. साहेबांना जास्त आवडत नाही पण ते शूटिंग वगैरे पण करून देतात, पण ही शूटिंग माझ्या चिरायू दादाने माझी केलेली आहे. आणि अशा पद्धतीने माझा लक्ष्मीपूजनाचा दिवस खूप छान असा गेला. तर लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं लक्ष्मीपूजन, तुमची दिवाळी कशी गेली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तुमच्या गोड अशा कमेंट मला करायला अजिबात विसरू नका. नवीन खूप छान असा व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत हजर होईल. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.